नमस्कार बालमित्रांनो, आज आपल्यासमोर एक नवीन प्रश्न घेऊन आलेले आहे. बघा, इथे चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्स ऑफ पॅसिव्ह व्हॉइस असा प्रश्न आहे. याच्यातला आपल्याला सेंटेन्स दिलेला आहे, ऋषिकेश गेव हिज ब्रदर अ नाईस गिफ्ट. आता आपल्याला या सेंटेन्ससाठी योग्य असे 2 पर्याय निवडायचे आहेत. खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आहे. पण त्यासाठी आपल्याला चेंज द वाईज हा जो टॉपिक आहे व्याकरणातला, तो आपल्याला आता सगळ्यात पहिले समजून घ्यावा लागेल, जेणेकरून आपल्याला या सेंटेन्ससाठी योग्य पर्याय कोणता आहे हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला चेंज द व्हॉइस समजून घ्यावी लागेल. आता चेंज द व्हॉइसमध्ये 2 प्रकार असतात. एक असतं ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरं असतं पॅसिव्ह व्हॉइस. आता सगळ्यात पहिले ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय तर बघा, ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोग काय याचा उल्लेख मी स्पष्टपणे सांगते. ज्या वाक्यामध्ये कर्ता महत्त्वाचा असतो त्या वाक्यात कर्तरी प्रयोग असतो. म्हणजे वाक्य काय आहे, त्या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे आणि त्याला महत्त्व दिलेलं आहे की नाही हे आपण आधी बघायचं असतं. आणि त्याच्यावरून ओळखायचं की ते ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं. ज्या वाक्यामध्ये कर्त्याला महत्त्व आहे ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे असं समजायचं. बघा, त्याच्यासाठी उदाहरणं मी दिलेली आहे. सर्वप्रथम ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्याची रचना कशी असते तर सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असतं. म्हणजे काळानुरूप या वाक्याची रचना बदलते बरं का. म्हणजे इथे जर सिम्पल पास्टमधलं जर वाक्य असेल तर इथे V2 येतं. ओके. आणि आता हे सिम्पल प्रेझेंट असेल तर V1 इथे असतं. मग आता हे आपण फक्त रचना सांगितलेली आहे, सब्जेक्ट, वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी इथे रचना असते. मग आता इथे एक वाक्य मी तुम्हाला दाखवते, सचिन प्लेड क्रिकेट. बघा, सचिन क्रिकेट खेळला. आता खेळला क्रिकेट म्हणजे हे V2 आहे बरं का. तर हे सचिन क्रिकेट खेळला अशी ही वाक्याची रचना आहे. आणि मग हे वाक्य कोणतं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सिम्पल पास्ट टेन्समधलं हे वाक्य आहे. आणखी एक दुसरं उदाहरण बघा, इथे बॉईज आर वॉचिंग द मॅच. हे वाक्य कसल्या कोणत्या काळातलं आहे तर हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं आहे. आणि याची पण रचना बघा, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. जरी हे प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण वर्तमान काळातलं वाक्य असेल तर तुम्हाला माहिती आहे अपूर्ण वर्तमान काळाची रचना कशी असते तर सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब असतात, ॲम इज आर, आणि क्रियापदाला क्रियापदाचं ING रूप असतं आणि ऑब्जेक्ट असतं. म्हणजे मूळ रचना काय आहे तर सब्जेक्ट आधी असतो, नंतर वर्ब असतं आणि नंतर ऑब्जेक्ट असतं. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसच्या जे वाक्य असतात ते तर सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ओके, एवढं लक्षात आलं का तुमच्या? हां. आता याच्यानंतर तुम्हाला परत एकदा सांगते की ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्त्याला महत्त्व आहे. कारण म्हणजे कर्त्याला महत्त्व आहे म्हणजे काय तर कर्ता आधी येतो. सगळ्यात सोपं, कर्ता आधी येतो. ओके, म्हणजे या दोन्ही वाक्यात आपल्या लक्षात आलेलं आहे की कर्ता आधी आलेला आहे. मग आता आपल्याला प्रश्न पडतो की मग कर्ता कसा ओळखायचा? आता इथे स्पष्ट नावं आहेत, नाऊन आहेत, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं. पण बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही की कर्ता कोणता आहे. तर सगळ्यात सोपं पद्धत असतं की जर आपल्याला कर्ता ओळखायचा असेल तर आपण क्रियापदाला हू ने प्रश्न विचारायचा. क्रियापदाला हू ने प्रश्न विचारायचा म्हणजे काय तर हू प्लेड. हू प्लेड म्हणजे कोणी खेळले. कोणी खेळले तर मग सचिनने खेळले. म्हणजे सब्जेक्ट आला की नाही, कर्ता मिळाला की नाही. इथे पण बघा, आपण या क्रियापदाला हू ने विचारू. हू आर वॉचिंग. हू आर वॉचिंग, कोण पाहत आहे. कोण पाहत आहे तर बॉईज. कोण पाहत आहे, आपल्याला ऑब्जेक्ट नंतर शोधायचं. कोण मॅच पाहत आहे तर मुले मॅच पाहत आहे. किंवा कोण क्रिकेट खेळले तर सचिन क्रिकेट खेळला. तर हे झालं आपल्याला सब्जेक्ट शोधण्यासाठीचं पर्याय. ओके, म्हणजे सब्जेक्ट शोधला की तुमच्या लक्षात येईल की हो सब्जेक्टनी सुरुवात झाली आहे म्हणजे वाक्य कशाचं आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे. ओके, आता त्याच्यातला दुसरा प्रकार आहे पॅसिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइसची रचना कशी असते तर सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्त्याला महत्त्व नसतं तर कशाला महत्त्व असतं, कर्माला महत्त्व असतं. कशाला महत्त्व असतं, कर्माला. आता ते सगळ्यात पहिले म्हणजे वाक्याची रचना कशी असते तर मी आधी सांगितलं की ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट आधी असतो, अगदी सोपं, आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्ट आधी असतो. मग आता बघा, इथे सुरुवात पण ऑब्जेक्टनीच होणार आहे. मग आधी काय असतं, ऑब्जेक्ट असतं. त्याच्यानंतर काळानुरूप इथे हेल्पिंग व्हर्ब येतं. कोणत्या काळातल्या वाक्याची रचना, इथे कोणत्या काळातलं ते वाक्य आहे त्याच्यानुसार हेल्पिंग व्हर्ब असतं. आणि इथे कंपल्सरी V3 असतं म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप असतं. क्रियापदामध्ये बाय जोडलेलं असतं.
बघा या दोन गोष्टी लक्षात ठेवा. पॅसिव्ह वॉइसचं वाक्य ओळखण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टने सुरुवात झालेली असते, त्याच्यानंतर क्रियापदामध्ये हेल्पिंग वर्ब काळानुरूप आलेलं असतं आणि क्रियापदाचं तिसरं रूप असतं आणि बाय असतं आणि शेवटी सब्जेक्ट असतो. ही झाली पॅसिव्ह वॉइसची रचना. पॅसिव्ह वॉइसची जी वाक्य असतात त्यांची रचना. आता तुम्हाला उदाहरण लक्षात येईल. बघा आपण वरती जे वाक्य घेतलं होतं ना, सचिन प्लेड क्रिकेट त्याचंच कन्वर्ट केलेलं आहे पॅसिव्ह वॉइसमध्ये. बघा क्रिकेट वॉज प्लेड बाय सचिन. बघा मग आता आपण म्हणतो ऑब्जेक्ट कसा शोधायचा. मग आपल्याला या क्रियापदाला आपण व्हॉटनी प्रश्न विचारायचा. कशाने? व्हॉट. काय खेळले? मग काय खेळले तर क्रिकेट खेळले. ओके नाही, क्रिकेट हे उत्तर आलं म्हणजे ऑब्जेक्ट आधी आला की नाही, म्हणजे या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आधी आला म्हणून हे पॅसिव्ह वॉइसचं वाक्य. ओके. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट नंतर काय आलेलं आहे तर हे हेल्पिंग व्हर्ब आहे. हे वाक्य भूतकाळातलं होतं आधीच आपण ॲक्टिव्हमधलं बघितलं आणि याच्यामध्ये पण भूतकाळातलं हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे वॉज. त्याच्यानंतर प्लेड क्रियापदाचं तिसरं रूप आहे हे आणि बाय आणि नंतर सब्जेक्ट. ओके. तर आणखी एक वाक्य आपण बघूया त्याच्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी. बघा आपण जे आधीचं वाक्य बघितलं होतं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये, बॉईज आर वॉचिंग द मॅच. आता त्याचं पॅसिव्ह व्हॉइस इथे मी सोप्या पद्धतीने म्हणजे तेच वाक्य वापरलेले जेणेकरून तुम्हाला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं होतं हे पण लगेच लक्षात येईल. म्हणजे याच्यामध्ये कर्त्याला महत्त्व नाही आहे तर क्रियेला महत्त्व आहे. कोणी केलं याच्यापेक्षा काय केलं या रचनेमध्ये याला महत्त्व असतं. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्माला महत्त्व असतं आणि ॲक्टिव्ह व्हॉइसला कर्त्याला किंमत आहे. या वाक्यावरून तुमच्या एकंदरीत लक्षात आलं असेल की कर्ता कोणता आहे आणि क्रियापद कोणतं आहे आणि याच्यातलं कर्म कोणतं आहे. याच्यावरून आपण वाक्य हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे की पॅसिव्ह व्हॉइसचं आहे हे आपल्याला कळतं. आता मी इथे काही वाक्य घेतलेले आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसचं ते वाक्य आहे का पॅसिव्ह व्हॉइसचं आहे आपल्याला आता हे शोधायचं आहे. आता तुम्हाला ती जी टेक्निक सांगितली आहे, राधिका सिंग अ सॉन्ग. आता याच्यामधलं आपल्याला आधी क्रियापद शोधायचं आहे. सिंग म्हणजे काय? बघा राधिका म्हणजे एका मुलीचं नाव आहे, सिंग म्हणजे गाते आणि अ सॉन्ग म्हणजे गाणे. बघा मराठी अर्थ त्यासाठी आपण बघितला. राधिका गाते म्हणजे गाते हे काय झालं व्हर्ब आहे. म्हणजे हे व्हर आपण आत्ता शोधलं व्हर. मग काय सांगितलेलं आहे आपल्याला ऑब्जेक्ट शोधायचा आहे आणि सब्जेक्ट शोधायचा आहे. मग बघा आता आपण हूने विचारू आधी. हू सिंग म्हणजे गाते. कोण गाते तर कोण गाते राधिका गाते म्हणजे हे सब्जेक्ट आहे. काय गाते तर सॉन्ग गाते म्हणजे हे काय ऑब्जेक्ट आहे. ओके. मग आता इथे सुरुवात कशाने झालेली आहे सब्जेक्टने झाली म्हणजे सब्जेक्टने सुरुवात झाल्यावर कशातलं असतं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. अगदी बरोबर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हे वाक्य असतं. ओके. हे वाक्य कशातलं आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं हे वाक्य आहे. आता दुसरं बघूया वाक्य आपण. अ लेसन इज टॉट बाय टीचर. आता मी तुम्हाला सांगितलं होतं त्या ट्रिक लक्षात घ्यायची. आपल्याला काय करायचं आहे क्रियापद आधी शोधायचं आहे. मग शोधण्यासाठी आपल्याला अर्थ माहिती पाहिजे. टीचर म्हणजे शिक्षक. ओके म्हणजे नाऊन आहे अर्थ. मग त्याच्यानंतर अ लेसन काय आहे. आता बऱ्याच वेळेला आपल्याला काही काही शब्दांचे अर्थच माहिती नसतात. मग तुम्हाला सांगितलेली सोपीच ट्रिक काय आहे. क्रिया वाक्यामध्ये बाय असेल. आता बाय आहे म्हणजे प्रथम दर्शनीच आपण लक्षात घेऊया की पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. परंतु तरी देखील असं क्रिया करूनच बघायची. मग आता वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे तर टॉट आहे. मग काय शिकवले तर अ लेसन. काय शिकवलं लेसन. मग ऑब्जेक्ट मिळालं का तुम्हाला क्रियापदाला व्हॉटने जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर मिळतं. जे उत्तर मिळतं ते असतं ऑब्जेक्ट. मग आता ऑब्जेक्टनी सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर वर्तमान काळातलं हे हेल्पिंग व्हर्ब आहे. ओके नाही हेल्पिंग व्हर्ब ॲम आर. ओके. आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आहे बाय आहे आणि हा सब्जेक्ट आहे. ओके. मग सब्जेक्ट शेवटी आलेला आहे आणि ऑब्जेक्ट हे सुरुवातीला आहे. म्हणजे हे कोणत्या प्रकारातलं आहे तर हे पॅसिव्ह व्हॉइस आहे. काय आहे पॅसिव्ह व्हॉइस. इथे दोन उदाहरणं तुम्हाला दिलेली आहे. हे उदाहरणं तुम्ही स्वतः वाचायचे आणि या उदाहरणं तुम्ही ओळखायचे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे मला सांगायचं आहे. आता आपल्याला तो प्रश्न जो मूळ आलेला होता त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पण तत्पूर्वी आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य ओळखता येणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आजच्या या तासिकेमध्ये आपण एवढा सराव करूया आणि नंतर पुढच्या तासिकेमध्ये आपण आणखी प्रश्न घेऊन आपला जो स्कॉलरशिपच्या परीक्षेला 2025ला आलेला प्रश्न आहे तो आपण सोडवणार आहोत. ओके.